हे पण माझं आहे, हे पट्ट्या पण माझ्या आहे, सगळं ह्याच्यातलं सगळं माझं आहे. ट्रॅक्टर चालू होत नाही ते म्हणते, एकदा ट्रायल करू. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण ह्या मळ्यातून ब्लॉग स्टार्ट केला, कारण की इकडे हे मोटर चालू केली पण पाणी नाही आलं. मग आता इकडे इश्यू काय बघायचं आपल्याला. लाईटच नाही. हां आत्ता आहे, आत्ता चालू झाली बा मोटर. काय गडबड फोन लावायला आणि पाणी हा भरपूर अर्धी विहीर भरली, अजून अर्धीला वर आहे. आता ही मोटर चालू होती तोपर्यंत कॉक पाहून येते तिकडं. चालूची कॉक बंद आहे. आता इकडं बघायचं, आता फक्त पाणी येतं का नाही बघायचं आपल्याला. आता इकडं आता इकडं चालू झाली आहे बाई, वरती झालं. इकडं पाणी पण यायला लागलं, रिटर्नला पाणी येतं आहे. बरं ठीक आहे, आता पप्पाला फोन लावून पाहतो, परत ब्लॉग कंटिन्यू करतो. तिथे ते ना पाल जाईल पाल. आणि पप्पाला फोन केला होता का, ते बोलले ही वायर आठ घेतली. म्हटलं असं काय होतं. पप्पाला फोन केला होता म्हणा, एकच मोटर चालूची, दोन नाही. आता बोरची एकच चालू आहे बस. मग काय आपल्याला काय लागतं. आता निघू पटकन घरी. नाही, डाळिंबाच्या प्लॉटमध्ये जायचं, पाणी चालून तिकडं जायचं. आता इकडे बघून हे आमची गाय. ओय इकडं बघा सगळ्यांनी, इकडं. इसको लागाय बंद, तो एक बंद, हा एक बंद. आणि आता बाहेरचा बंद होता, तो खूप जास्त त्याची कडी हाड होती. आणि इकडे कॅमेरा बाबू पण आहे, इकडे सर्व गवत आहे गाण्यासाठी. इकडं पण आहे, आणि त्याच्या पाठीमागं पण आहे. आता आलेलो आहे, आता घरापासल्या गेटपाशी. पाणी आता काय थोडंसं त्याच्यात काही नाही एवढं. आता त्या मायातली मोटर आता चालू केली, रिटर्न चालू आहे. पाणी चालू वाटतं पेरूवर, वरच्याच खाल्ल्याने, वरच्याच वाटतं घरापासल्या. आता इथं पाऊस येतो का नाही काय माहिती आहे. पाऊसाची खूप जास्त गरज पण आहे. या भैया का बर त्याला माती लावायची, हे उपटील होतं वाटते. हां या बा, त्याला मोबाईल ठेवतो, स्टँड बनवू आपण. स्टँड, मोबाईलचा स्टँड बनवू इकडे. आत्ता ऐसा रखने का और मोबाईल रखने का इधर. अरे मी काला दाखवतो. हां तसं मलाही गरजच आहे. बाबू एवढं मध्ये झालेलं आहे. सांभाळ हाय हातमा केले, तोय हातमा केले. आता बाबा इकडे ना ड्रिचिंग देऊ राहिलं. मलाच माहीत नाही कसली ड्रिचिंग चालू इकडं, कारण की मी तोपर्यंत ब्लॉग अपलोड करत होतो. मग आता चालू आहे घराकडेच. या काय मारू राहिले. हा ड्रिचिंग काय, कोणची काय. हा बॅटऱ्या नाही का म्हणू. हिची बॅटरी एका झालं किती, 100 मिनिट पडत ना. चालेल चला, टॅणव इधर डालो तो एक बार. हो गया. वरल्या प्लॉटमध्ये नळे ना काही काही पेरूपाशी नाही. मग त्या पेरूपाशी सरकून देऊ राहिलो. एवढ्यात नाही चालणार, पण मग अजून खूप लांब आहे काय करायला. इकडे बघा काय काय ठिकाणी वाळलेली. इकडे तर पेरूची हुंडी नाही, पेरूची हुंडे बोलवेले. आता पेरू परत लावायचे ना,
तिसाठी पेरू बोलवलं आहे आता. इकडं असं काय करून ठेवलं, इकडे लावेल इकडे नाही लावेल, इकडे लावेलच नाही बघ. जेवण करायला बसलो तेवढ्यात पप्पाचा फोन आला. मग काय आता इकडे यावंच लागलं ना. तेवढे मामा आले होते तिकडं, ते दुसरे मामा, त्याच्यामुळं मग जेवण राहूनच गेलं. बाबांनी ना मंचिंग पेपर काढला ना, त्याच्यामुळं नळ्या इकडे तिकडे सरकून गेल्या. मग आता त्याच बोलले, मी जेवायलाच बसलो होतो, मामा यायलाच होते ना, मग कांदा बिंदा कापला आणि आता पप्पा बोलली इकडं. मामा इकडं बात्या ही पेरू कुठं, ड्रिप कुठं, असं कुठं चालेल का? ऐसा तो नाही चलेगा. आपल्याला त्यांच्या ट्रॅक्टरनी फन मारायचं आहे, म्हणजे फनाने आपल्याला धने कालवायचे ना, मग त्यांचं ट्रॅक्टर होतं. मग ते तोपर्यंत गाडा सोड द्या ना, तोपर्यंत मी घेऊन राहिलो. आता आपल्या चारीच्या रोडला आहे. मग काय आता काय आपल्याला जमणार नाही खोलायचं, मग ते खोलून देऊ राहिले ना. मी तोपर्यंत त्यांचं काम करतो, ते माझं काम करते. आता घेतलेलं आहे आपण ते पार्ट पण मशीनचं. आणि हे बघ हे वालं ते वेळ का बरं लागला माहिती का? खूप वेळ लागला मला यायला, कारण की पेमेंट ट्रान्झॅक्शन होत नव्हते. आता आलो ते आणले आहे 8 किलो, 2 किलोची बॅग येईल, 1-2 किलोची, 2 अशोकची, अशोक नानाची, छाननी 4 बॅग आणल्या. धने टाकायचे, धने धने धने. ट्रॅक्टर पण जोडला आहे, आता जायचंच आहे. आमचे घोड्याला सांगितलं धने टाकायचे, तिचा एक कान मोडला आहे. त्याचा पुष्ट होता तो गळून गेला इसके ऊपर. शेडमध्ये आता ट्रॅक्टर घ्यायला जोडला की नाही व्यवस्थित बघून द्या. हे भाई आहे ना, हे पण माझं आहे, हे पट्ट्या पण माझ्या आहे, सगळं ह्याच्यातलं सगळं माझं आहे. फक्त ट्रॅक्टर माझं नाही, पण माझं नाही. आता हे सगळं व्यवस्थित जोडेले नट, हां जोडेले, ओके, काय अडचण नाही. आता ट्रॅक्टर चालू होत नाही ते म्हणते, एकदा ट्रायल करू. झाला ना. आहे इकडचं वावर कम्प्लीट, फक्त वरशीवर मारायचं, जास्त नाही काही. चाललोय खाल्ल्यावर घेऊन. ऊन पण नाही लागत रे, ते आयला काय डोकं. सगळं वावर कम्प्लीट केलं ना, आता खाल्ल्यावर चाललोय. एवढं झालं असं पण नट तुटला. आता या बाई चाललं, इकडं वायर पण आहे आपल्या मोटरची. हवा नट तुटलं त्याबा कायम त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल राहतं. तर आता आपल्या ट्रॅक्टरमधून त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये आपल्या ट्रॅक्टर टाकी कायम भर राहते, असं काही नाही. दिसतं का नाही बघा, ह्या वेळ दिसतं हां. आता नेऊ अर्धा डब्बा नेऊ काढून. आता झाले 2 लिटरच्या आसपास झाले. म्हटलं त्यांच्या ह्याच्यात होऊन जाईल, म्हणजे माहीत नव्हतं. मी पप्पाने फक्त सांगितलं होतं घेऊन यायचं, डिझेलचं बघेल. आता त्याच्यातून जेवढं निघेल तेवढं काढून घेऊ. बाकीचं आपल्या ट्रॅक्टर पावडरला लागलंच, अर्धा डब्बा काढून घेऊ. बघा एवढंच, जास्त पण नाही कमी पण नाही. ओके डन. ये बाई एवढं अर्धा, ये बाई एवढं बघ. जाऊ मग आता तसंच, काय झाकण काय लावायची गरजच नाही, तीड जाऊनच लावा आता. इसका खत्म हो गया डीजल.
याला दाबून धरला कधी या चॉकला दाबून धरू आपण मोबाईल चालू सवय झालेला आहे आपला वावर पण आता चाललो घेऊन ज्याचं डिझेल संपलं तर मध्ये संपत काहीतरी काही संपत राहतं मध्ये काय नट तुटल ना संपल आता चाललो हळूहळू आता 2-2:30 वाजले आता जायचं शिक्षण मावशीच्या घरी त्याच्यानंतर मामाच्या घरी जाऊच माहीत नाही अजून मला कंटाळा आला आता जायचं पण विचार करेल मग जाईल ऊन एवढं लागत आता थोडं बसूनच घेईल नाही झोपूनच घेईल पाऊस नाही काय जायचं असं जाईल तर काय चहा प्यायचं होता पण मम्मी पण नाही रे मला तर येतो ठेवता पण खरं म्हणजे मला ना कटाळे यायले मग आता ना खाली पाणी लावायचं काम चाललं आहे आपण धने फोकले ना मग आता ते पाणी भरायचं काम चालू आहे तिथं मग आता चाललं आहे बाबाकडंच कारण की कसं माहिती आहे का लगेच पाणी भरून लगेच मोकळं होऊन जातं आता बाबाला तसं पण काम नाही पण मला आता ते आपली ढवळी माती तळ्याची ती आणायची होती पण आता बघू आता वेळ असला तर आणायची नाही तर नाही आज जाऊ तिथं बाबापाशीच कसं आहे काय भरणं बाबाचं पाहून येतं थोडं एक तर बाबाला एका हाताने जमत नाही पावडे तर धरता पण मग कसं इतर गोष्टी नाही करतात मग चाललं बाबाकडे आहे बाबा तिळून पाहतोय आता बाबा गेले मोटर चालू करायला तेव्हा केलं 1 2 3 आलं पा आजा नेमकं याच गल्लीला नट तुटला म्हणजे इकडे नट तुटला पहिले इकडे गेला इकडून पळून ह्या गल्लीत गेलो तर ट्रेड डिझेल ये रे तारा काय करणार आता बाबा खालचा का आला पेरूर पाणी जाईल मग काही नाही झालं शंभरी हे ना कडमेड का बरं फनलं माती लागल ना म्हणून काढायला फिरलं फोन टाकलं आता घरी आलोय चहा प्यायचा आहे बाबाला द्यायचं आहे आणि थोडं वाचलो नाही तर चिखलामध्ये असतो मी चप्पल मागलं तर इकडे बिना ठेवून जात आता तसंच जाऊ बिना चपलाचं इकडे दिदी झोपलेली आहे आणि दिदीला हा घोडा बघतोय हाय हा बरी स्वतः तळ्यापाशी तळ्याची माती घेऊन राहिलो थोडीशी चोरून आपली जी तिकडं गौरीसाठी जागा करायची आहे मग तोपर्यंत एक बाबा दम होस तर तोपर्यंत आता बाबा दम घेऊन राहिले मोठा मग मी दम काढणार आहे बाबा आता निघतो का नाही बरं एवढं पण नाही करायचं का बाबा तळ्यात पाणी पाहू किती थांबा हे आपलं तळ किती बघितलं आपल्याला पाणी विकायचं आहे पाणी विकायचं आता आपल्याला याच्यातलं कोण लागत राहतं सांगा बरं जाऊ शिव शरण आता भरलेली आहे इकडं एवढी आरतीला पूल भरली समजून घ्यायची बसला तर नव्हता पण अटकला होता एवढंच आहे एक चाक वर झालं तर आपल्याला काढायची टेक्निक आहे मग आता चाललोय घेऊन हवा उद्या पावडर म्हणून तयारी केली बुलोर भरून ठेवलं ना त्या बाजू इकडे असं टाकलेलं आहे इकडे ना आता गौरीला आहे ना रबरी मॅट आणायची आहे त्या मळ्यातून असं टाकलं आहे आणि तिकडं बघा तिकडूनचं कसं आहे हे बघा हे ना खूप जास्त खडे ना
हे स्टँड कुठं हे कुठं. आणि मग आता असं केलं आहे, अजून 1-2 ट्रॉली लागत चांगली लेबल. आणि त्याच्यामध्ये पण जाणार ते, त्याला सडा मारून आहे ना ओलं करून ते त्याच्यामध्ये जाणार बसणार ते. मग आता तिळवस ठेवलं, त्या पलंगाच्या खाली काही घेतलं नाही. आणि इकडे घेतलं हे अशी फक्त एवढंच टाकेले, इकडे नाही घेतलं काही. आता ब्लोअर जोडते उद्या सकाळी का संध्याकाळी पावडर आहे, मग त्याची तयारी करून ठेवू राहिलो. आता हे ब्लोअर आताशी जे टाईट करू राहिलो ते नेमकं हे आवडू द्या म्हणे पटकन. हा माझा दादाचा लहान दादाचा मोठा. ही धरून ठेव बरं, दाबर येतं खाली, त्याला आज धरून ठेव खाली. हां असं ओके. मम्मी आवाज देते, मम्मी म्हणा ओके ओके आया मेरे को आवाज. ओके दे सोडून थँकू. तोंड बांधत आता चाललो मामाच्या घरी जेवण करायला, कारण की मम्मी तिकडे जायला ना. पप्पा मी आहे, दादाची गाडी आहे. आता आहे साई गार्डनला, ते थोडं छोटंसं पार्सल आहे. राहते एखाद्या वेळेस पप्पाचं आणि मामाचं. आता चाललोच आहे, हे केस सेट करू. आता गावात जायचं आहे, गावातून पैसे काढायचे ते. थोडेसे बिस्किट घ्यायला लागतील ना तिकडे, बिस्किट जाऊ पटकेन. त्याचा नंबर पप्पाकडे असेल, त्याला पप्पा फोन नव्हते ते. माझ्या डोळे लाल झाले माहिती का. ये रस्ता है हा. कुठे पॉवरफुल लाईट. मामाने ना आम्हाला आहे ना गावात पाठवलं का पत्रवळ्या आणायचे आहे, पाहुणे आले म्हणून. आणि पाहुणा मी चाललं तुला काय सवय का 70च्या स्पीडने स्कूटी चालू राहिला, सरकल्या म्हणजे गेलो. आपण आज टाकले आहे खाल्ल्या. आणि घरासमोरच्या प्लॉटमध्ये ना धने टाकले अशोक म्हणून. ते टाकली कोणची छाननी बहुतेक, हां छाननीच होती का. आता मी ब्लॉग एडिट करायचा माहीत नाही मला, असेल तर छाननीच असेल, मला माहीत नाही कोणची. मग काय आजचं एवढंच. लगेच संध्याकाळी आज 3 का 2 फाटी भरले होते. तळ्याची सफेद माती पण टाकली. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो वॉचिंग, बाय.